तुम्ही आज इथं आलाय, शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात. नेमकी काय समस्या आहे, सर्व शेतकरी या ठिकाणी आलेत? विषय असा आहे की गेली महिना दीड महिन्यापासून आपल्या गावात पिंपरी पेंढार आणि परिसरात रात्रीचं काहीतरी 5 ते 6 या टायमात लाईट जाते. कालला 10 वाजेपर्यंत लाईट जायची असे कुठून तरी शेतकऱ्यांचे फोन यायला लागले. त्यानुसार आपण साहेबांना फोन केला, त्यांनी लगेच लाईट सोडली. परंतु आपण पिंपरी पेंढार आणि परिसर हा बिबट प्रणव क्षेत्रात काम करतो. रात्रीचं जर लाईट जात असेल वारंवार तर ते आपल्यासाठी नक्कीच शेतकऱ्यांसाठी चांगलं नाही. आपल्याकडे 50, 25, 30 गायांचे शेतकरी आहेत. त्यांना हातावरती दूध काढणं शक्य नाही. त्यावेळेस लाईटीची गरज असते, कुट्टीसाठी लाईटीची गरज असते. सर्व शेतकऱ्यांनी रात्री विनंती केली की बाबा हा लाईट जाण्याचा टायमिंग बंद करण्यात यावा. म्हणून या ठिकाणी साहेबांना भेटण्यास आलो. साहेब फोनवरती बोलले की उद्याच्या 2 दिवसात आपण पिंपरी पेंढारमध्ये पूर्ण क्षमतेने आणि चांगल्या पद्धतीने विद्युत पुरवठा 100% देऊ. परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा जे रात्रीचं लाईट वापरतायत, आपण लाईट सकाळी 9 ते 5 या वेळेत देतो, त्यावेळेस तुमच्या भरण्या काढून घ्या. संध्याकाळचं विद्युत पुरवठा लाईटी म्हणजे मोटरीसाठी वापरू नका, ही साहेबांनी सुद्धा या ठिकाणी विनंती केली आहे. मी शेतकऱ्यांना सुद्धा तेच सांगेल की ते जर अधिकारी आपल्याशी पॉझिटिव्ह आहेत तर आपण सुद्धा त्यांच्या पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आणि एकमेकांशी काम केलं पाहिजे एकमेकांबरोबर, हेच या ठिकाणी सांगतो. सरपंच साहेब, आपण देखील या ठिकाणी आलात, कशा पद्धतीने नियोजन झालं पाहिजे? एबीसीच्या ऑफिसला आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लेटर बऱ्याच वेळा दिलं. ग्रामस्थांच्या तक्रारी नेहमीच लाईट म्हणजे 5 ते संध्याकाळी नेमकी म्हणजे कसं आपलं बिबट म्हणजे गाया धुवायच्या टायमिंग, गाया धुवायच्या टायमाच्याच वेळेस नेमकी लाईट जायची. त्यामुळं बऱ्याच ग्रामस्थांची शेतकऱ्यांची मागणी होती का संध्याकाळी लाईट घालवली नाही पाहिजे. परंतु साहेबांना बऱ्याच वेळा मोबाईलद्वारे फोन केला असता साहेबांचं म्हणणं आहे बा तुम्ही पण शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. त्यामुळं मग आज ऑफिसला साहेबांना भेट घेण्यासाठी आलेलो आहे. परंतु साहेब मंचरच्या ऑफिसला गेल्या कारणामुळं आम्ही आज इथं त्यांच्याशी फोनवर बोललेलो आहे. तर साहेब म्हटले उद्यापासून तुम्हाला आम्ही वीज पुरवठा सुरळीत करू, पण शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. शेतकऱ्यांचं सहकार्य राहील जयसिंग भाऊ, पण मुळात आहे ना लाईट दुपारी जरी घालवली दुपारी तरी एक मिनिट पण तुम्ही सकाळ संध्याकाळ लाईट घालू नका. कारण पिंपरीमध्ये शक्यतो दूध व्यवसायाची असते आणि दुधाचं ताई सकाळ संध्याकाळच काम चालू राहतं कुठी बरोबर. आज कुठल्या शेतमालाला बाजारभाव नाही, दुधावर शेतकरी तारलाय आणि त्याच्या दूध काढायच्या टायमिंगला 2-3 वेळा लाईट घालली. रात्री 10 वाजेपर्यंत लाईट घालवणार. लहान मुलं अमुक तमुक सगळ्याच हे करून आपण त्यांना साथ देऊ, त्यांनी आपल्याला दिली पाहिजे ना. 6-7 वर्ष जर आपण मागं पाहिलं, आपल्या गावात किती वायरमॅन होते? किती वायरमॅन? 2 वायरमॅन. हा 2. आणि खाली त्यांना सहाय्यक किती होते? गडगेंचा काळ आठवा, आम्ही गुळवे आणि गडगींच्या काळामध्ये ना 2 जण होते बरोबर. आणि खाली त्यांना सहाय्यक परत होते ना. हो. आता आपल्याकडे वायरमॅन जागाच नाही सध्या. आपल्याकडे कोण काम करते? कंत्राटी कामगार काम करतायत. कंत्राटी. बरं, मला एक सांगा, रात्रीचं भर पावसात सुद्धा मी अनुभव घेतलेला आहे. रात्रीचं 2 वाजता जर लाईट गेली तरी सुद्धा ते जाऊन फळ काढतात. हे बघा, चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. या काही शेतकऱ्यांनी सांगा बरं, असं आहे का कधी लाईट संदीप वस्तुस्थिती बोला काम करतात ना ते? काम करतात, तो काय विषय नाही. खरं आहे ना. मग इथं जर वायरमॅन नाही, ही जागा आपली रिक्त आहे, तरी ते पळतात काम करतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे कधी पण फोन केला विठू दादा तरी कामाला ते एक वेळेस लाईट गेल्यावर फोन उचलणार नाही, परंतु 10 मिनिटांनी परत फोन करणार लाईट लागल्यानंतर. म्हणजे ते एवढी ऍक्टिव्ह राहतात. खरं आहे ही वस्तुस्थिती. माझी त्यांना विनंती राहील साहेबांना का वायरमॅनची जागा जी रिक्त आहे ती लवकरात लवकर त्या ठिकाणी करून घ्यावा, ही विनंती राहील. ओके.